नमस्कार शेतकरी बांधवांनो, बऱ्याचशा भागांमध्ये सध्या आता या पद्धतीचे स्पॉट दिसायला लागलेले आहेत। हे बघा, हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे। बॅक्टेरियल इन्फेक्शन हे वरच्या लेअरमध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात पसरतं। बरं, आता हे कोणत्या फळांमध्ये जास्त पसरतं? ज्याच्यामध्ये ज्यूस सॅक बनायला चालू झालेली आहे। ज्यूस सॅक म्हणजे फळांमध्ये रस बनायला ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस बॅक्टेरियल इन्फेक्शन हे मोठ्या प्रमाणात वाढायला लागतं। आता हे बघा, अशा पिवळा डाग पडतो, त्याच्यामध्ये डॉट डॉट असतात। अशा प्रकारचं जर इन्फेक्शन आपल्या बागेमध्ये असेल तर पहिल्यांदा त्याला कॉपर ऑक्सीक्लोराइड आणि कासुगामायसिन हे कॉम्बिनेशन असलेलं कुठलंही एक द्रावण तुम्ही घेऊ शकता फवारणीसाठी। मग कोसिकामध्ये सुद्धा हे घटक येतात। कोनिका नावाच्या धानुकाच्या ब्रँडमध्ये सुद्धा हे औषध येतं, किंवा तुम्ही प्लेन कासुगामायसिन घेऊ शकता आणि कॉपर ऑक्सीक्लोराइड घेऊ शकता। दोघांचं प्रमाण दोन्ही मिळून 2 ग्रॅम प्रति लिटर पाहिजे। त्याच्यासोबत एक सिलिकॉन बेस स्टिकर तुम्ही घ्या, एवढं सफिशियंट आहे। त्याच्यासोबत दुसरं काही इन्ग्रेडियंट मिक्स करू नका। दुसरी गोष्ट, जेवढ्या लवकर तुम्ही हे स्प्रे कराल तेवढ्या लवकर हे कंट्रोलमध्ये येतं, घाबरण्याचं काही कारण नाही। परंतु जर आपण याला इग्नोर केलं तर हे मोठ्या प्रमाणावर वाढायला लागतं। आता हे बघा, हे बाकीचे ज्या ठिकाणी इन्फेक्शन असतं तर हे बॅक्टेरियल असल्यामुळं हे थोडंसं स्प्रेड व्हायला मदत होते, पण वातावरण जर चांगलं असेल तर हे स्प्रेड होत नाही जास्त। एका स्प्रेमध्ये सुद्धा हे कंट्रोल होतं, त्याच्यामुळे एवढं काही असं घाबरण्याचं कारण नाही। पण मी सांगितलं ते प्रमाण व्यवस्थित प्रमाणात घ्या, याच्यामध्ये कुठलाही इन्सेक्टिसाइड मिक्स करू नका। जेवढे करून म्हणजे जास्तीत जास्त रिझल्ट आपल्याला याच्यापासून मिळतो। हे फळ पुन्हा एकदा बघून घ्या, ह्या पद्धतीचा चट्टा येतो। प्रत्येकाच्या बागेमध्ये जर असेल तर त्यांनी एकदा कृपया करून आपल्या बागेमध्ये हे आहे की नाही एकदा चेक करा, आणि मी सांगितलेले घटक एकदा पुन्हा रिपीट ऐकून घ्या, आणि तो स्प्रे कंपल्सरी घ्या। कासुगामायसिन आणि कॉपर ऑक्सीक्लोराइड घटक एकत्र असणारं एक तर कोनिका घ्या, किंवा कोसिकामध्ये सुद्धा ते घटक आहे। याचा एक स्प्रे घेतला तर हे कंट्रोलमध्ये येतं। धन्यवाद।